आजकाल खूप कॉमन समस्यांपैकी एक कॉमन समस्या म्हणजे नेक पेन. चुकीच्या पोश्चरमुळे मानदुखीची समस्या खूप जास्त होते. त्याचबरोबर अत्याधिक मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपचा वापर केल्यामुळे, विशिष्ट पोझिशनमध्ये मान सतत खाली डाऊन असल्यामुळे आणि हाताची पोझिशन गाडी चालवताना वगैरे अशी पुढे असल्यामुळे सगळे इथले मानेचे, खांद्याचे मसल्स टाईट होतात आणि पेन होतं. त्याचबरोबर आत्ता जी आपण क्रिया करणार आहोत ती अतिशय वेगळी आणि युनिक असणार आहे. आणि ह्या क्रियांमुळे काय होणार आहे तर तुमची मानदुखीची, खांदेदुखीची समस्या तर कंट्रोलमध्ये येईलच. त्याचबरोबर थायरॉइडचे मसल्स ॲक्टिव्ह होऊन तिथे व्यवस्थितरित्या ब्लड सर्क्युलेशन होऊन थायरॉइड सुद्धा कंट्रोल होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मी जशी मांडी घातली तशीच मांडी घालायची. दोन्ही हाताचे पंजे व्यवस्थितरित्या आपल्या बटक शेजारी ठेवायचे आणि श्वास सोडत सावकाश मान अशी जास्तीत जास्त मागे न्यायची आणि होल्ड करायचं. परत सरळ श्वास सोडत मागे, सरळ. कमीत कमी 3 ते 4 किंवा 5 रिपिटेशन. हाताची पोझिशन 30 ठेवायची. मी साईडने दाखवते. हाताची पोझिशन 30 ठेवायची. आता राईट साइड, सेंटर, लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट. आता आपण मान सावकाश, हाताची पोझिशन 30 ठेवत सावकाश खांद्याकडे जास्तीत जास्त मान झुकवायची अँड होल्ड. इथे जो काही ताण आलेला आहे तो फील करायचा आहे. लगेचच मानदुखीची समस्या तुमची निघून जाणार आहे. सेंटर, राईट साइड करता करता खांद्याचे, मानेचे स्नायू मोकळे होतात. तर ही जी ट्रिक मी आता तुम्हाला दाखवली आहे ती खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप जास्त युनिक आहे. त्वरित आरामासाठी नक्कीच ही क्रिया करून बघा. प्रत्येक क्रिया अतिशय संथ गतीने करा. श्वासावर लक्ष केंद्रित करत करायची आणि जास्तीत जास्त 3 ते 5 रिपिटेशन दिवसातून 1 ते 2 वेळा करायचे. ज्यांना झोप येण्याची समस्या, झोप येत नाही व्यवस्थित पुरेशी, त्यांनी सुद्धा या क्रियेचा झोपेपूर्वी जर सराव केला तर नक्कीच त्यांना छान झोप येईल. नक्की